नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी एक्झाम 2025. तर या एक्झामची आपण तयारी करतोय. त्यासाठी आपण काही ऑनलाईन सेशन घेतोय. तर आपला सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि आजचा आपला टॉपिक आहे नफा तोटा आणि खरेदी विक्री महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर म्हणाल तर नफा तोटा हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत, खूप सारी सूत्र आहेत. तर आपल्याला एकही सूत्राचा अभ्यास करायचा नाहीये. एकच टक्केवारीचं जे तुम्हाला सूत्र माहिती आहे त्याच्या आधारे आपण लॉजिकचा वापर करून या टॉपिकवरचे सर्व गणितं सोडवणार आहोत. ओके. कोणत्याही पद्धतीने आपण त्या फॉर्म्युल्यांकडे जाणार नाहीये. तर नफा तोटा, खरेदी विक्री हे जे 2 टॉपिक आहेत, हे दोनही आपण कंबाईन केलेले आहेत. कारण सेम बऱ्यापैकी सेम क्वेश्चन एकत्र राहतात त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि पेपर 1 व पेपर 2 ह्या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा असणारा हा काय टॉपिक आहे. ठीक आहे. तर टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुम्हाला टक्केवारीचा, शेकडेवारीचा फॉर्म्युला माहिती आहे, तो सांगायची गरज नाही. आपण शिक्षक हे सर्व. ठीक आहे. त्यानंतर आहे काही थोडाफार लॉजिकचा वापर करायचा आहे आणि ही येणारी सगळी गणितं तुम्हाला सॉल्व्ह करायची. थोडंसं तुम्हाला वेगळं वाटेल, वेगळ्या पॅटर्ननी वाटेल. पण जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली, सराव केला तर तुम्हाला या टॉपिकवरचे प्रश्न सरळ एक 10 ते 15-20 सेकंदात योग्यरित्या काय होणार आहे, सोडवता येणार आहे. ठीक आहे. तर पाहूया आपण. पहा काय सांगितलंय पहिला प्रश्न. एक वस्तू 560 रुपयाला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयास विकल्याने होतो, तर ती वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? आता मूळ खरेदी किंमत आपल्याला माहिती का? नाही. मग मूळ खरेदीची किंमत आहे तिला आपण समजा X मानतो. ओके. आता जेव्हा तोटा होतो, तेव्हा तोटा होतो म्हणजे काय? खरेदी किंमत जास्त असते. बरोबर आहे. आणि जेव्हा नफा होतो तेव्हा काय असतं? ही खरेदी किंमत काय असते? लहान असते. सिंपल लॉजिक आहे. जर मी एखादी ₹100 वस्तू आणली आणि जर मी ती तोट्यात विकत असेल, तर माझी विक्री किंमत म्हणजे तोट्यात विकायची म्हणजे ती 100 पेक्षा कमीला विकावं लागणार. जेव्हा मला नफा होतो तेव्हा ती 100 पेक्षा जास्त विकावी लागणार आहे. सिंपल लॉजिक आहे. ओके. म्हणजे माझ्या वस्तूची किंमत मी ₹100 मानली, तर तोटा झाला म्हणजे ही किंमत माझी खरेदी किंमत जास्त झाली. नफा झाला म्हणजे माझी खरेदी किंमत कमी झाली. ठीक आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे, ₹560 ला विकल्याने जेवढा तोटा होतो, जितका तोटा आहे, 560 ला विकल्यावर तोटा झाला. हे तर मान्य आहे. म्हणजे माझ्या खरेदी किमतीतून 560 मी काय केले? मायनस केले. एवढा मला काय झाला? तोटा झाला. हा काय माझा? हा काय माझा? तोटा. आलं लक्षात? ठीक आहे. आता नफा. नफा कधी आहे? जेव्हा माझी म्हणजे 640 मधून माझी खरेदी किंमत मी वजा केली, तेव्हा मला काय झाला? नफा झाला. ओके. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या कन्सेप्ट लिहितोय आणि नंतर मात्र आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. नंतर तुमची प्रॅक्टिस एकदा झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट कंडिशनमध्ये टाकू शकता. हा काय होतोय? नफा होतोय. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे, इथं जेवढा तोटा आहे ना, त्याच्या तिप्पट इथं नफा आहे. म्हणजे तोटाच्या तिप्पट काय? नफा आहे. म्हणजे इथं जी अमाउंट आली ना नफ्याची, ही इथं जो तोटा झालाय ना, किती झालाय माहीत नाही. पण याच्या तिप्पट आहे. म्हणजे कंडिशन, दिलेली कंडिशन काय आहे? तर होणारा नफा 640 वजा एक्स. इथं होणारा नफा हा तिप्पट आहे म्हणून 3 ने गुणलं. कशाला? तोटाला. तोटा किती झाला? एक्स वजा ₹560. ही कंडिशन आहे. लक्षात आलं? आपण दिलेल्या कंडिशननुसार हे मानून घेतलं, दिलेल्या माहितीनुसार आपण हे लिहून घेतलं आणि कंडिशन काय केली तिथं अप्लाय केली. मग आता हे माहिती आहे तुम्हाला काय करायचं? 640 वजा एक्स बरोबर 3 ने इथं गुणलं 3x, 3 ने इथं गुणलं वजा 0 सायत्रिक 18, 1 हाताला 5 त्रिक 15 ने 16 म्हणजे 1680. आता हे 1680 इकडं इकडं वजा आहेत. इकडे येऊन काय होतील ते अधिक. म्हणजे 640 अधिक 1680 बरोबर हे 3 एक्स आहेत. हे वजा तिकडे पाठवले अधिक एक्स झाले. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 0, 8 आणि 4 12, 1 आला 6 आणि 1 7, 7 6 12 आणि 13. ओके. 1 आला म्हणजे 200 2320 बरोबर तिकडे किती आहे? 4x. मला x ची किंमत काढायची. 4 तिकडे गुणिले इकडे येऊन भागिले होणार आहे. म्हणजे 2320 ला जर मी 4 ने भागलं तर काय होणार आहे पहा? 4 पंचे 20, ह्याच्याले 3 राहिले 32 झाले. 4 8 32 आणि हा 0 म्हणजे x काय होतं? माझी खरेदी किंमत होती, मूळ किंमत होती. ती किती आलेली आहे? 580. या पद्धतीने मला उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. या पॅटर्नवर, या प्रश्नावर अजूनही काही म्हणजे या प्रश्नावर आधारित अजूनही काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. मी ते सलग नाही घेतलेले. 24 नंतर आपण सलग इयरनी रिव्हर्स गेले 2013 पर्यंत. सर्व क्वेश्चन आपण कंबाईन केलेत. फक्त कनेक्ट नाही केले. थोडंसं तुमच्या डोक्यात पण हे राहिलं पाहिजे या पद्धतीने. ठीक आहे. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. काय केलंय? प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालामार्फत विकला. ओके. ठीक आहे. फ्लॅटची विक्री किंमत 25 लक्ष ठरली. विक्री किंमत किती आहे? 25 लक्ष. 25 म्हणजे 25 वर 5 शून्य 25 लक्ष. ओके. ठीक आहे. आणि या व्यवहारात तिला शेकडा
2% काय द्यावी लागली? दलाली. आता 2% दलाली द्यावी लागली. ही नीट लक्ष ठेवा. कोणत्याही वस्तूचे आता ही टक्केवारी, शेकडेवारी यातला एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो. समजा एखादी वस्तू ₹500 ला आहे. किती रुपयाला आहे? ₹500 ला. आता या वस्तूचे जर 10% आणि 1% जर तुम्हाला काढायचं असेल तर सिंपल लॉजिक आहे. काय करायचं? 1 शून्य कमी केला, 1 शून्य कमी केला, किंमत किती होती? ₹50. हे झाले त्या वस्तूचे 10%. अजून 1 शून्य जर कमी केला, तर त्या वस्तू उत्तर किती आलं? 5. हे झालं त्या वस्तूचे 1%. लक्षात ठेवा, हे किती आहेत? 10%. हे किती आहेत? 100%. ओके. आणि हे किती आहेत? 1%. 1 शून्य कमी केलं. कोणत्याही अमाउंटचा, कोणत्याही वस्तूचा 1 शून्य कमी केला ना तुम्ही, ती डायरेक्ट 10% मध्ये कन्व्हर्ट होते. अजून 1 शून्य जर कमी केला, तर ती 5% कन्व्हर्ट होते. जर तेवढे शून्य मागे असतील तर. ओके. म्हणजे मोठ्या गणितांसाठी तुम्ही हा फॉर्म्युला काय करू शकता? अप्लाय करू शकता. ठीक आहे. हे नीट लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल सर ज्यांच्या मागे शून्यच नाही त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस तुम्हाला टक्केवारीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण जर एवढे मोठं आलंय आणि तिथं परत तुम्ही टक्केवारीचा फॉर्म्युला वापरत बसला तर मग मात्र वेळ जास्त लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? शेकडा 2% काय द्यायची आहे? दलाली द्यायची आहे. ओके. तर तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली? म्हणजे 25 लाख रुपये मिळाले, पण 2% दुसऱ्याला द्यायचे. ओके. ठीक आहे. डन. मग आता सिंपल आत्ताच आपण पाहिलं हे म्हणजे किती आहे? 100%. ओके. 1 शून्य कमी केला, किती आले? 10%. ओके. अजून 1 शून्य कमी केला, आता किती आले? 1%. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर अमाउंट किती दिसते तुम्हाला? 25 वर 3 शून्य म्हणजे 25,000. आता हा 1% आहे. मला किती द्यायचे? 2. म्हणजे 25 दुने 50. म्हणजे 50,000 मला दुसऱ्याला द्यायचे. सिंपल आहे. मला 25 लाख आले, मला 50,000 दुसऱ्याला द्यायचे. म्हणजे माझ्याकडे किती राहिले? 24,50,000. ठीक आहे. म्हणजे 24,50,000. पर्याय क्रमांक 3 झालं उत्तर. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला थोडंसं फॉर्म्युला, थोडंसं लॉजिकचा वापर करून या टॉपिकवर आधारित असलेले प्रश्न सोडवायचे. ठीक आहे. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली. ठीक आहे. त्याला 20% नफा झाला. ओके. ठीक आहे. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली, तर त्याला 20% तोटा झाला. ओके. ठीक आहे. तर त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला? आता प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटेल थोडासा हार्ड आहे. पण पहा एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 100 मध्ये कन्व्हर्ट करून जायचं. ₹100 त्याच्याकडे होते. त्याने 20% एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली. त्याने ती ₹100 गुंतवली. त्याला त्या त्यात त्याला 20% नफा झाला. म्हणजे आता ₹120. 20% 100चे 20% म्हणजे ₹20. 120 झाले. ओके. त्याने ही नफ्यासहित दुसऱ्यात गुंतवली. तेव्हा त्याला 20% काय आता? तोटा आहे. आता पहा ह्या अमाउंटच्या 20% म्हणजे नक्की किती? सिंपल मी तुम्हाला आता सांगितलं. जेव्हा ही अमाउंट म्हणजे बाजूला लिहा वाटल्यास 120 याला आपण काय म्हणणार आहे? 100%. याचे मला किती टक्के काढायचे? 10. म्हणजे फक्त मला काय करायचं आहे? 1 शून्य कमी करायचं. ओके. म्हणजे आता 10% म्हणजे किती रक्कम झाली? ₹12. 12 दुने 24 कारण मला अमाउंट किती काढायची होती? 20% ची. आलं लक्षात? म्हणजे ₹24 त्याला टोटल ह्या व्यवहारात काय झालेलं आहे? तोटा झाला. म्हणजे ₹120 मधनं 24 जर मी मायनस केले, कारण हे रुपये आहेत सगळे पहा बरं का. ₹100 गुंतवले, 20% तोटा सॉरी नफा म्हणून 120 ला आलो. आता याच्या 10% म्हणजे किती? ₹12. 20% आपल्याला तोटा झालाय. म्हणजे ह्या 120 मधून मी जर वजा केले किती? 24 तर मला पुढचा नंबर काय मिळणार आहे? 96. आलं लक्षात? म्हणजे आता त्याच्याकडे रक्कम किती राहिली? ₹96 राहिलेली आहे. ओके. तर त्याला व्यवहारात तोटा झाला का नफा झाला? ₹100 त्यांनी गुंतवले होते. आता त्याच्याकडे ₹96 आहेत. ₹100 गुंतवले त्याच्याकडे 96 आहेत. म्हणजे काय झालं? तोटा झाला आणि तो पण किती? 4%चा. आलं? ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा. एका वस्तूची किंमत 20% ने वाढवली. ओके. वाढलेल्या किमतीवर किती टक्के सूट जाहीर केल्यास ती वस्तू मूळ किमतीत विकली जाईल? ठीक आहे. मग आता त्या वस्तूची किंमत आहे ना ₹100 होती. 20% ने ती किंमत वाढवली. 20% ने वाढवली म्हणजे आता त्या वस्तूची किंमत ₹120 आहे. डन. आता पहा आपल्याला ती वस्तू कितीला विकायची आहे? परत ₹100 ला विकायची. म्हणजे मूळ किमतीला विकायची. मूळ किमतीला काय करायची? ती विकायची. म्हणजे मूळ किंमत किती आहे तिची? 100. 100 ला ती विकायची. पण आता तिची किंमत तर किती आहे? 120 आहे. म्हणजे थोडक्यात काय? आता इथं तुम्हाला टक्केवारीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय? 120 चे किती टक्के? किती टक्के? म्हणजे ₹20.
काय सांगितलं पहा, 120 चे किती टक्के म्हणजे 20 रुपये? का बरं असं? कारण 20 रुपये तर आपल्याला सूट द्यायची आहे. कारण आपल्या वस्तूची मूळ किंमत किती होती? 100. ती 20% ने वाढून आपण लावली, त्याच्यावर स्टॅम्प किती चिटकवला? ₹120 चा. आता आपल्याला त्यांना अशी टक्के सूट द्यायची आहे का ₹20 वजा होऊन पुन्हा ती कितीला विकली गेली पाहिजे? ₹100. म्हणजे ₹20 आपल्याला काय द्यायची? त्याच्यावर सूट द्यायची. ओके? ठीक आहे. म्हणजे 120 चे किती टक्के? म्हणजे ₹20 आपल्याला काय करता येईल? सूट देता येईल. म्हणजेच काय? 120 गुणिले x भागिले 100 टक्के आहेत ना, म्हणून या पद्धतीने. बरोबर किती आहे? 20. मग आता मला x ची किंमत जर काढायची असेल, तर 20 हे 100 भागिले तिकडे जाऊन काय होणार आहे? गुणिले आणि हे 120 इकडे गुणिले, इकडे येऊन काय होणार आहे? भागिले. ओके? सिंपल लॉजिक आहे. इथं शून्याला हा शून्य गेला. ओके? इथं किती येतील? इथं 10 आले, इथं 10 झाले. म्हणजे 10 सॉरी इथं 6 आले. अशी गडबड होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे किती आले? 6 आले. इथे किती आले? वरती आले 100. खाली किती आले? 6. जर मी इथं भागत असेल तर पहिल्यांदा भाग कितीचा गेला? 6 1 6. उरले किती? 4. 6 36. उरले किती? 4. खाली किती आहे? 6. म्हणजे थोडक्यात काय? तर 16 वरती 4 खाली 6 म्हणजे बे दुने 4 बेत्रिक 6 16 203 16 16 203 आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला ते जे टक्के आहेत ना, तर ते 16.203% आलं लक्षात. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावे लागणार आहे? सूट द्यावी लागणार आहे त्या किमतीवर. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय बघा. 120 वस्तूंची खरेदी किंमत 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. 20 वस्तूंची किंमत 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. तर त्या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती? ठीक आहे. आता 20 वस्तूंची खरेदी किंमत आणि 25 वस्तू. मग 20 आणि 25 चा भाग जाणारा सर्वात जवळचा नंबर कोणता? सिंपल आहे 100. ओके. आता ₹100 त्यांनी गुंतवले 20 वस्तूंची खरेदी किंमत. ₹100 ही त्याची 20 वस्तूंची खरेदी किंमत आहे. म्हणजे जर एखाद्याला त्यांनी ₹100 गेला, दुकानात गेला, ₹100 दिले, 20 वस्तू घेतल्या. मग त्याला एक वस्तू कितीला पडली? तर शून्याला शून्य गेला, ₹5 ला पडली. ठीक. आता ती 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. आता त्यांनी किती वस्तू विकल्या? 25 वस्तू तो दुकानात आला, त्याच्या विकायला सुरुवात केली. 25 वस्तू विकून झाल्यानंतर त्याला किती मिळाले? ₹100. कारण ती किंमत समान आहे. जेवढी त्यांनी खरेदी करून आणली होती ना, ₹100 दिले होते. आता त्याच्याकडे ₹100 परत कधी आले? जेव्हा तो स्वतःच्या दुकानात त्या वस्तू विकत होता. किती वस्तू विकल्या त्यांनी? 25. म्हणजे 25 चोक 100. म्हणजे त्यांनी एक वस्तू कितीला विकली? ₹4 ला. ती वस्तू खरेदी कितीला केली? ₹5 ला. आलं लक्षात? म्हणजे एका वस्तूची किंमत, खरेदी किंमत ₹5 आणि तो विकतोय ₹4 ला. आता त्याला सिंपल आहे, तोटा झाला का नफा झाला? तोटा झाला. म्हणजे तोटा झालाय, पण आता तो नक्की किती? ओके. म्हणजे आता तुम्ही पहा, इथं जर तुम्ही व्यवस्थित लॉजिक लावलं, 5 म्हणजे 100%. तुम्ही म्हणाल कसं काय? ₹5 ची वस्तू ₹5 ला विकली गेली असती तर ना नफा ना तोटा म्हणजे 100%. पण ती वस्तू विकली किती गेलीला? ₹4 ला विकली गेली. ओके. म्हणजेच आता इथं जर तुम्ही पाहिलं, तर इथं तुम्ही 4 पण लिहू शकता, तुम्ही 1 पण लिहू शकता ना, की तोटा किती झाला. ओके. किंवा आता जर तुम्ही इथं पाहिलं, तुम्ही 1 लिहा. का? तोटा किती झालाय तुम्हाला? ₹1 झाला. ओके. त्यावेळेस नक्की तोटा किती झाला? तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय होणार आहे? आता इथं पहा, मी काय लिहिलंय हा फॉर्मॅट एक तुम्ही लक्षात ठेवा. का ₹5 ची वस्तू जेव्हा ₹5 ला विकली जाते तेव्हा 100% होतं. ओके. पण जेव्हा तोटा नफा काढायचा असेल, तर त्या पद्धतीने तोटा नक्की किती झाला? नफा किती झाला? हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर तोटा किती झाला? ₹1 तोटा. मग तो टक्क्यांमध्ये किती हे आपल्याला विचारले. मग 5 गुणिले x 5x बरोबर. 100 एके 100. एक्स बरोबर हे टक्के कन्सिडर नाही करायचे, 100 फक्त लिहायचं. 100 आणि हे 5 काय आले भागिले, म्हणजे एक्स बरोबर 5 दुने 10 20 म्हणजे ₹20 हे रुपयांमध्ये आहे. तर तोटा जो झाला तो किती झाला? ₹20 तोटा झाला म्हणजे 20% हे जे रुपये किंवा सॉरी हे काय होते आपले टक्के आणि हे काय होते आपले रुपये. ओके. ठीक आहे. तर टोटल तोटा जो झालेला आहे तो 20% झालेला आहे. ओके. नीट लक्षात ठेवा गणित. त्या पद्धतीने त्या पुढचं गणित पहा. एक वस्तू ₹10 विकून जितका नफा होतो त्याच्या
सव्वा पट तोटा 1180 रुपयास विकल्याने होतो. त्यावरून त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता आपल्याला मूळ किंमत काढायची. मूळ किंमत आपल्याला माहित नाही म्हणजे आपण काय मानली? ती एक्स मानली. ठीक आहे. पहिल्या गणितामध्ये सेम आपण हाच पॅटर्न वापरला होता. वाटल्यास याच्या आधी पुन्हा एकदा तुम्ही पहिलं गणित पाहू शकता. जर ते तुम्हाला परफेक्ट कळलं असेल तर हे तुम्ही मनाने ट्राय करा. ठीक आहे. तर ही काय झाली त्याची मूळ अमाउंट. आता हा काय नफा आहे. नफा म्हणजे काय? ह्या किमतीला नफा होतोय. याचा अर्थ ही अमाउंट मोठी आहे म्हणजे 1306 मधून आपली अमाउंट वजा केली तर हा काय मिळालेला आहे आपल्याला नफा. याच्या सव्वा पट म्हणजे 1.25 ने याला गुणायचंय. याच्या सव्वा पट काय झाला? तोटा झाला. पण तोट्याची अमाउंट नक्की किती? तर तोट्याची अमाउंट आहे आपल्या मूळ किमतीतून तोट्याची अमाउंट काय करावी लागणार आपल्याला? वजा करावी लागणार आहे. ती आहे 1180. आलं लक्षात? म्हणजे इथं जी अमाउंट येते ही नफ्याच्या सव्वा पट आहे. म्हणून नफ्याला सव्वा पटनी गुणलं. हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजेच आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 125 भागिले मी या ठिकाणी काय लिहिले 100 पॉईंट काढून टाकला मी. पॉईंट नंतर दोन संख्या होत्या म्हणून खाली 2 शून्य वाढले. इथं किती आहे 1306 वजा x बरोबर x वजा 1180. ओके ठीक आहे. आता इथं जर पाहिलं तर भाग जाईल 25 5 125 आणि 25 चौक 100 पाचने इथं गुणून घ्या. हे 4 भागिले ते तिकडे पाठवा. म्हणजे 5ने जर इथं गुणलं तर 6 पंचे 30 हाचाले 3 5 शून्य शून्य म्हणजे हे 3 तसेच 5 त्रिक 15 हाचाला 1 5 1 5 आणि 6. ओके आणि ह्या 5ने जर इथं गुणलं तर वजा काय होणार आहे 5x तिकडं. आता हा 4 तिकडे पाठवलं तर काय होणार आहे 4x वजा 4 शून्य शून्य 4 आठे 32 हाचाले 3. ओके ठीक आहे. 4 1 4 4 आणि 3 7. त्यानंतर आहे 4 1 4. ठीक आहे. आता ही अमाऊंट इकडे येऊन अधिक होणार आणि ही अमाऊंट तिकडे जाऊन अधिक होणार म्हणजे 6530 यामध्ये मला मिळवायचे 4720. ओके इथे 0 3 आणि 2 5 हाचाला 1 6 7 6 6 12 आणि 13 हाचाला 1 10 1 11 11,350 आणि तिकडे जर पाहिलं तर हे 5x तिकडे जाऊन अधिक होतील. ही अमाऊंट आपण इकडे अधिक आणली ती तिकडे गेली. तिकडे ऑलरेडी 4x हे तिकडे गेले तर किती झाले 9x. ओके ठीक आहे. म्हणजे 11,350 ला 11,350 ला मी जर 9 ने भागलं तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे x ची. इथं 9 1 9. ओके उरले किती 2 हा 11 आहे ना 2 उरले. त्यानंतर 9 दुने 18 उरले किती 4 9 5 45 आणि हा 0 म्हणजे 1250. ही काय झाली मूळ अमाऊंट 1250 ही मूळ अमाऊंट आहे मूळ किंमत आहे. आले लक्षात? तर पॅटर्न नीट समजून घ्या. मला वाटतं पहिलं आणि हे गणित काय आहे समान आहे सेम आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचा पहा. एका व्यक्तीने 300 रुपये 60 संत्री विकत घेऊन 250 रुपये 40 याप्रमाणे विक्री केली तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला. ओके 300 रुपयास किती घेतली त्यांनी 60 संत्री घेतली म्हणजे 60 संत्रीची जी किंमत आहे ती किती रुपये आता 300 रुपये आहे. ह्या 60 मधली त्यांनी 40 संत्री कितीला विकली 250 रुपयास विकली. जर 40 संत्री 250 ला आहे तर राहिली किती 20 म्हणजे थोडक्यात 250 ला 40 आहे तर 20 ची किंमत किती झाली 125 का याच्या निम्मी अमाऊंट आहे ही. ओके याप्रमाणे विक्री केली. आता 40 ला 40 संत्री जर तो 250 ला देतोय तर 125 त्याचे हाफ झाले. ओके ठीक आहे. तर आता टोटल यांची जी बेरीज येणार आहे 200 आणि 100 म्हणजे 375. 375 आलं लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर 300 रुपयाला म्हणजे 300 रुपयाची वस्तू 300 लाच विकली असती तर 100% काय झालं असतं म्हणजे 300 ची वस्तू 300 ला नफा न तोटा 100%. प्रॉफिट किती झालं त्याला 75 म्हणजे मग 75 म्हणजे नक्की किती तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. तर याला 300च्या वरती 75 रुपये मिळालेले आहेत ते आपण काढतो. म्हणजे आता इथं काय झालं 300x बरोबर 100 गुणिले 75 म्हणजे x बरोबर 100 गुणिले 75 भागिले किती आले 300. ओके ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले त्यानंतर 3 1 3 3 2 6 1 उरला 3 5 15 म्हणजे 25% म्हणजे इथे किती आले 25% म्हणजे एका त्या व्यक्तीला 25% काय झालेलं आहे नफा झालेला आहे. कसं काढलंय लक्षात ठेवा.
300 रुपयाची वस्तू, आता जर त्यांनी 300 रुपये कमवले, इथं 375 रुपये कमवले. जर तुम्हाला शेकडा नफ्याचं सूत्र माहिती असेल तर त्या नफ्याचे सूत्र तुम्ही टाकलं तरी चालेल. फक्त मी माझं लॉजिक आहे, म्हणजे मी हे प्रत्येक गणित कोणत्याही नफा तोट्याचं, कोणत्याही खरेदी विक्रीचं कोणत्याही गणित आलं तर मी हा फॉर्म्युला अप्लाय करतो. त्या 300 रुपयाची वस्तू 300लाच विकली गेली असती तर ना नफा ना तोटा मी 100% लिहितो. मग त्याच्यात प्रॉफिट आणि लॉस किती, तर आता इथं प्रॉफिट किती आहे 75. मग त्या 75% नक्की किती टक्के म्हणायचे, 75 रुपयाला किती टक्के म्हणायचे, म्हणून मी 75च्या पुढे काय लिहिलं, एक्स लिहिला. म्हणजे इथं जर तोटा 20 रुपये असता तर मी लिहिलं असं 20ला किती टक्के म्हणायचे. इथं तोटा जर 100 रुपये असतात तर मी म्हणलं असतं 100ला किती म्हणायचे. तर प्रत्येक गणित मी ह्या फॉर्मॅटमध्ये घेऊन जातो आणि सोडवतो. मला ती एकची किंमत मिळाली का मला नफा तोटा या ठिकाणी काय झालेला असो मिळालेला असो. तुम्हाला जर हे समजलं असेल तर हे लक्षात ठेवा. अदरवाईज तुमच्या फॉर्म्युले जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही त्याचाही वापर केला तरी चालणार आहे. आता इथं जर पाहिलं तर 12 वस्तूंची विक्री किंमत 15 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर त्यावर नफा तोटा सेम असं एक गणित झालेलं आहे. म्हणजे नफा तोट्यावर जर तुम्ही पाहिलं तर सेम गणित तुम्हाला रिपीट झालेली पाहायला मिळते. आता 12 आहे आणि इथं किती 15, मग दोघांचाही समान भाग जाणारी संख्या आपण असं ठेवूया 60. ओके, 12 आणि 15चा लसावी 60 आहे, कारण 12 पंचे 60, 15 चौक 60, दोघांच्याही पाड्यात येणारी पहिली संख्या 60. म्हणजे काय झालं 12 वस्तूंची विक्री किंमत, 12 वस्तू विकल्यानंतर, ओके, म्हणजे विक्री किंमत, विक्री हे नीट लक्षात ठेवा. विक्री किंमत किती आहे 60, किती वस्तू विकल्या 12, म्हणजे एक वस्तू त्यांनी विकली किती 5 रुपयाला. ओके, खरेदी किती आहे 60 रुपये, त्यांनी किती वस्तू घेतल्या 15 वस्तू घेतल्या, म्हणजे खरेदी किंमत. ओके, किती रुपये 4, म्हणजे तू 4ला वस्तू आणतोय, काय सांगितलं मी तुम्हाला, 4ला वस्तू आणल्या तर आणि 4लाच विकल्या तर 100%. ओके, पण त्याला प्रॉफिट किती होतोय 1%, काय 1 रुपये काय होतं त्याला प्रॉफिट होतोय. 4ची वस्तू 4ची वस्तू 4लाच विकली 100%. पण आता ह्या व्यवहारात जर तुम्ही पाहिलं तर तो वस्तू 4ला आहे, खरेदी किंमत किती द्यायची 4 रुपये, विक्री किंमत किती द्यायची 5 रुपये, म्हणजे ह्या व्यवहारात त्याला 1 रुपये काय होतोय प्रॉफिट होतोय. म्हणजे 1 रुपया म्हणजे किती टक्के आलं लक्षात. म्हणजे यांनी याला गुणलं किती 4 गुणिले एक्स. ओके, बरोबर इकडे किती आली 100 1 100, म्हणजे एक्स बरोबर 100 भागिले 4, म्हणून एक्स बरोबर 25. ओके, म्हणजे या ठिकाणी त्याला नफा झालेला आहे तो पण शेकडा किती 25%. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर एक नवा प्रश्न काय पहा, एक वस्तू 1320 रुपयास विकून जितका नफा होतो त्याच्या 1.5 पट ह्या किमतीला विकल्यास तोटा होतो. तर यावरून या वस्तूची मूळ किंमत, मला वाटतं गणित क्रमांक 1 आणि गणित क्रमांक 6 ही दोन सेम याच गणितासारखी आहेत. आता इथं 1.5 पट दिले, याच्या आधीच्या एका गणितात आपण सव्वा पट म्हणून 1.25 निघूनलं होतं. 1.5 पट म्हणलं का 1.50 निघूनायचं, पाऊण पट म्हटलं तर 1.75 निघूनायचं, हे नीट लक्ष ठेवा. आणि दुप्पट म्हटलं तर 2 निघूनायचं. ओके, ठीक आहे, तर हे लक्ष ठेवा. कशाला गुणायचं हे पण नीट प्रश्न वाचून तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही ट्राय करायचा आहे, कारण असे 2 सेम प्रश्न आपण सोडवलेले आहेत. ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न, ए आणि बी ला एक बॅग शेकडा 20% नफ्याने विकली. ओके, ठीक आहे. तीच बॅग बी ने सी ला शेकडा 20% तोट्यात विकली. ओके, ठीक आहे. ती बॅग सी ने 832 रुपयास विकत घेतली, तर एनी खरेदी केलेली बॅगची खरेदी किंमत किती. ओके, प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटेल एकदम हार्ड आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपण असं कन्सिडर करू, एनी बी ला एक बॅग शेकडा 20% नफ्याने विकली, तात्पुरतं 100 रुपये प्राइस आहे, त्याच्या किती 130 रुपयाला ती विकली त्यांनी. ओके, तात्पुरतं कन्सिडर करतो. बॅगची किंमत जर 100 रुपये असते, 30% नफ्याने म्हणजे 130 रुपयाला ती विकली. ठीक आहे, टक्क्यांमध्ये चालला आता आपल्यासोबत, म्हणजे 100% त्याची जी काही प्राइस आहे त्याच्या 30% नफ्याने विकली. तीच बॅग बीने सी ला 20% तोट्याने विकली. आता पहा 130चे 20% मी तुम्हाला सांगितलं होतं, एक शून्य कमी केला का जी अमाऊंट मिळते असती 10%. ओके, म्हणजे किती 13 हे 10% झाले, म्हणजे 20% म्हणजे किती 26, म्हणजे याच्यातून जर मी 26 वजा केले तर 104. ओके, ठीक आहे, तोट्याने विकली म्हणजे त्यांनी घेतली 130 ला, विकली 104 ला, तर ती बॅग सी ने 832 रुपयास विकत घेतली. ओके, म्हणजे हे नीट लक्षात ठेवा, 104 हे काय टक्के किंवा एक्झाम्पल आहे, काहीतरी आहे म्हणजे नाही, आपण आपल्यात कन्सिडर केलेली अमाऊंट आहे. 100 30%
प्रॉफिट, त्यानंतर पुन्हा 20% टोटल. हे आपण लावलेलं लॉजिक. पण ती जी अमाऊंट आहे ना ती 832 आहे. ती अमाऊंट किती आहे? 832. तर विकत घेतले याची खरेदी किंमत किती येते तुम्हाला काढायचं. म्हणजे थोडक्यात काय, 104 म्हणजे 832 रुपये आहे. 104 ही अमाऊंट आहे ना, सीने घेतलेली अमाऊंट. सीने इथं कोण आहे? ही एची खरेदी. एने बीला विकलं आणि हे सीने सीला विकलं. बीने सीला. पण सीने जेव्हा पैसे दिले तेव्हा ते किती होते? 832. हे रुपयांमध्ये, हे टक्क्यांमध्ये. ओके. तर नक्की 100 म्हणजे किती होते? लॉजिक मी तुम्हाला सांगितलं होतं का प्रत्येक गणितात फॉर्म्युला पाहिला गेला तर वेगवेगळे खूप सारे फॉर्म्युले येतात. खरेदी विक्रीमध्ये नफा तोट्यामध्ये गडबड होती, नक्की कोणता वापरून कशा पद्धतीने वापरू. तर आपण आपलं लॉजिक लावायचं ते योग्य आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी लॉजिक लावले. आता ह्या दोघांचा गुणाकार काय होणार इथं? 104 गुणिले x बरोबर 832 गुणिले 100. म्हणजे x बरोबर 832 गुणिले 100 भागिले 104. 104 104 104 गुणिले 8. पहा काम तुम्ही म्हणाल सर डायरेक्ट कसं काय गेलं? इथे 100 आहे, 100 गुणिले 8 800 आणि 4 8 32. 832 म्हणजे 8 ने गुणल्यावर मला हा अमाऊंट भेटणार. 100 गुणिले 8 म्हणजे किती? 800. म्हणजे एनी ती वस्तू कितीला घेतली होती? 800 रुपयास घेतली होती. आपण 100 मधून ते सॉल्व्ह केलं आणि आपल्या मेन अमाऊंट कडे फिरवलं. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. समजला असेल तर ठीक, नसेल तर पुन्हा पहा. ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय? एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4% तोटा होतो. ओके. जर ती वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली, म्हणजे काहीतरी विकली आणि विकल्यानंतर मग एखादी वस्तू आहे, पुन्हा एखादी वस्तू आहे 100 रुपयाची, ती किती अमाऊंटला विकल्याने 4% तोटा झाला? 96 रुपयाला जर ती विकली तर 4% मला तोटा झाला. ठीक आहे. त्या वस्तूची विक्री किंमत 550 रुपयांनी वाढवली असती तर 6% नफा झाला असता. म्हणजे 6% मला नफा व्हायचा असेल तर मला 106 रुपयाला ती विकायला पाहिजे नव्हती. म्हणजे या अमाऊंट मध्ये मला किती वाढवायचे होते? 10 रुपये वाढवायचे होते किंवा 10% काय असेल. लक्षात ठेव. म्हणजे 96 ला विकल्याने मला 4% तोटा आहे. 96 ला विकल्याने 4%. त्याच्यात जर 10 रुपये मिळवले असते तर मला 6% प्रॉफिट झाला असता. पहा गणित कसं बसवलं. ओके. एक 100 रुपयाची वस्तू होती. 96 रुपयाला विकल्याने मला 4% तोटा होतो. जर त्याच्यात किमतीत जर मी 10 रुपये वाढवले असते, 106 रुपये मला झाले असते तर मला 6% काय झाला असता? प्रॉफिट झालं असतं. आलं लक्षात? तर मूळ किंमत किती असा त्यांनी आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला. म्हणजे थोडक्यात काय, तर 4% तोट्यावरून 10% प्रॉफिट कडे जायला जी अमाऊंट आहे ना ती किती आहे? 10%. पहा किती आहे ती? 10 रुपये. म्हणजे आता हे सगळं आपलं 100 रुपयामध्ये चाललंय, म्हणजे आपण याला काय म्हणणार आहे? 10%. म्हणजे इथून इथे यायला ह्या दोघांची काय करायची? बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज किती आली? पहा मागे गेलोय आपण, इथे पुढे आलो. ही किती आहे? 10%. आणि 10% आणि इथं झालेत किती? पहा 10 रुपये. सिंपल. समजा 100 रुपयाची वस्तू आहे, जर ती मी 92 रुपयाला विकली असती तर मला 8% काय झाला असता? 92 रुपयाला जर मी विकली असती तर 8% काय झाला असता? मला तोटा झाला असता. 8% काय झाला असता? तोटा. पण जर ती मला समजा 104 रुपयाला मी ती विकली असती तर आता मला तोटा नफा किती झालाय? 4%. म्हणजे इथून इथे जाण्यासाठी मला किती अमाऊंट ऍड करावी लागली असते? 4%. ह्या विक्री किंमत किती अमाऊंट ऍड केल्यावर मला 104 रुपयाला ती होणार आहे? तर 12. ओके. आणि यांची बेरीज पण किती आहे? 12. लक्षात आलं? म्हणजे ती जी अमाऊंट आहे ना, वाढणारी अमाऊंट, काय सांगतो मी तुम्हाला, ती वाढणारी अमाऊंट ही इक्वल असते त्या टक्क्याला. ओके. ठीक आहे. मग आता रिव्हर्स किती जायचंय? 4%. पुढे किती यायचंय? 6%. म्हणजे दोघांची ऍडिशन किती झाली? 10%. ही जी अमाऊंट आहे ही त्या वाढीव म्हणजे वाढीव म्हणजे वाढणाऱ्या किमतीला ती इक्वल असते. म्हणजे किती? 550 ला ती काय? इक्वल आहे. आता 10% म्हणजे हे, तर 100% म्हणजे मला फक्त 1 शून्य वाढवायचं आहे. जसं एखाद्या अमाऊंटचा 1 शून्य कमी केला तर आपण 10%वर जातो.
अजून एक कमी केलं तर आपण 1% जातो. तसं शून्य वाढवत गेल्यावर 10, 20 असं आपण पुढे जाणार आहे. 10, 20 नाही, 1, 10, 100. ओके. मग हे जर 10% ला आहे, तर 100ला किती असंही तुम्ही म्हणू शकता. ह्याही पॅटर्ननी तुम्ही सोडवू शकता. किंवा 10% ला जर ही अमाऊंट आहे, एक शून्य वाढवा म्हणजे 100% ला तुम्हाला अमाऊंट कळलेली आहे. डबल शून्य झालं 5,500 रुपये. म्हणजे त्याची जी मूळ किंमत आहे ही किती आहे? 5,500 रुपये. समजले नक्की? म्हणजे त्याच्यासाठी हा पार्ट नीट समजून घ्या. तुम्ही रिव्हर्स किती जाता, पुढे किती येता आणि अमाऊंट किती वाढवावी लागते त्या विक्री किंमत. ॲज इट इज या ठिकाणी आपण हा प्रश्न समजून घेतलेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले? अमिताने 400 रुपयांची साखर खरेदी केली. ओके, ठीक आहे. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने विकली. 400 रुपयाची साखर 3/4 म्हणजे 3/4 याला म्हणतात. म्हणजे या 400चे टोटल किती भाग करा? 4 भाग करा. आणि त्यातले 3 भाग त्यांनी 10% ने विकले. 400चे 4 भाग म्हणजे 100, 100चा 1 भाग. आणि त्याची तिघांची बेरीज म्हणजे किती? 300 रुपये. मग 3/4 जर भाग विकला तर राहिला किती? 1/4. आलं लक्षात? तर एक भाग शिल्लक राहिला. 4 पैकी 3 गेले म्हणजे 1 भाग म्हणजे किती राहिले? 100 रुपये. ओके. आता 300 रुपयाची जी साखर आहे त्यांनी 10% तोट्याने विकली. तर 300चे 10% मी तुम्हाला सांगितलं होतं. एक शून्य कमी करा तुम्हाला डायरेक्ट अमाउंट मिळाला. मग 300चे 10% म्हणजे 30 रुपये. म्हणजे थोडक्यात त्यांनी ती विकली कितीला? 270 रुपयाला विकली. कारण 10% नी काय केली ती? तोट्याने त्यांनी विकलेली आहे. एक शून्य कमी केलं का आपल्याला काय मिळाले? 10% मिळाले. ओके, ठीक आहे. आता उरलेली साखर म्हणजे ही जी साखर आहे 10% नफ्याने विकली म्हणजे काय होणार आहे? 10% नफा. 100चे 10% एक शून्य कमी करा म्हणजे 10 रुपये. म्हणजे आता त्यांनी ती विकली किती? 110 रुपयाला. आलं लक्षात? तर आता टोटल अमाउंट त्याच्याकडे झाली किती? 200 आणि 100 300 380. 380 रुपये झाले. सिंपल आहे. घेतले किती? खरेदी किंमत किती? 400. विकली कितीला? 380 रुपयाला. म्हणजे 20% त्याला काय झालेलं आहे? तोटा. आता 20 रुपये तोटा झालाय. पण इथे सगळं टक्क्यांमध्ये दिलंय. म्हणजे आता आपल्याला सिंपल आहे. 400 ची वस्तू 400 लाच विकली असती तर 100 रुपये. पण ती 20 रुपये म्हणजे नक्की किती? हे आपल्याला तुम्हाला काढायचंय. 100 रुपये म्हणजे 100%. आलं लक्षात? म्हणजे पण तोटा किती आहे? 20 रुपये. इथं आपण काय लिहितोय? अमाउंट लिहितोय. हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला तोटा झालाय हे तर फायनल झालेलं आहे. आणि तो तोटा किती रुपयाचा आहे? 20 रुपयाचा. आलं लक्षात? मग 400 म्हणजे 100 तर 20 रुपये म्हणजे नक्की किती? काय होणार आहे? 400 गुणिले x बरोबर तिरकस गुणाकार करतो आपण इथं 100 गुणिले 20 म्हणजे x बरोबर 100 गुणिले 20 भागिले किती आले? 400 म्हणजे x बरोबर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले म्हणजे किती? 20%. सॉरी नाही. आपल्याला अजून 4 ने भागायचं राहिलेलं आहे. ठीक आहे? तर x बरोबर 4 गे 4 4 पंचे 20 म्हणजे किती? 5%. किती? 5% काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. म्हणजे तोटा झाला तो किती आहे? 5% तोटा या ठिकाणी झालेला आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. तर खरेदी विक्री नफा तोटा या टॉपिकवर जेवढे काही प्रश्न विचारले गेले होते ते सर्व आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. एखाद दुसरा राहू शकतो पण या पॅटर्नच्या तो बाहेर नसणार आहे. झालेले प्रश्न पुन्हा एकदा पहा. नवीन काही मेथड आहेत, काही लॉजिक आहेत, काही पॅटर्न आहेत तर ते समजून घ्या. अजून काही गणितं जर तुम्हाला मिळाली तर त्याची प्रॅक्टिस करा आणि बाकी चांगला अभ्यास करा, चांगले मार्क पडा. ओके, ऑल द बेस्ट.